एकही थेंब आपण पाणी वापरलं नव्हतं. ग्रेव्ही आपली टोमॅटो आणि कांद्याचीच ग्रेव्ही बनवली होती. तर तुम्ही नक्की ट्राय करा चिकन मसाला. नमस्कार मैत्रिणींनो, मिसेस फौजी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. तर हे चिकन मसाल्यासाठी लागणारे हे साहित्य आहे. हे अर्धा किलो चिकन आहे आणि आपण ह्या मिरच्या म्हणजे फ्रेश सगळं फ्रेश मसाले बनवून आपण बनवणार आहोत. तर मी ह्या मिरच्या घेतल्या लवंगी, त्याच्यामधले मी बिया काढून घेतलेले आहे आणि बिडगी घेतलेले आहेत 4 मिरच्या, थोडंसं खोबरं, थोडेसे खडे मसाले आहेत. खडे मसाले बघा, धन, खसखस, थोडंसं चक्रीफूल, दालचिनी आणि 4 लवंगा आहेत 4 आणि मिऱ्या आहेत 8-9 आणि थोडं खोबरं आणि हे तमालपत्र आणि 1 टमाटर आणि आपले 2 कांदे आणि हळद आणि मीठ. तर आता आपण हे बघूया कसं करायचं. तर आता मी गॅस चालू करून घेते. हे आपण खडे मसाले भाजून घेऊ आणि आपलं हे थोडंसं पाणी टाकायचं. ह्यामध्ये ही मिरची टाकून घ्यायची अशी. असा मोठा मोठा कांदा चिरून डायरेक्ट असंच टाकायचं. कांदा पण उकडून घ्यायचा, मिरच्या पण उकडून घ्यायच्या. हे चांगलं 10 मिनिटं शिजवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामध्येच आलं पण टाकायचं, लसूण पण यामध्येच टाकायचं. हे टोमॅटो यातच टाकून घ्यायचं. ह्याला एक अशी उकळी काढून घ्यायची. तर आता आपलं ह्याला उकळी येते तोपर्यंत त्याच्यावर काहीतरी आपण असं झाकून घेऊया. तर ह्याच्यावर झाकण ठेवले, ह्याला 10 मिनिट असं शिजू द्यायचं. थोडंसं यामध्ये नमक टाकायचं. टोमॅटो वगैरे लवकर विरघळतात. आणि हे खडे मसाले आहेत ते आपले असे सगळे टाकायचे, थोडेसे आहेत. माझा अर्धा किलो चिकन आहे. तुमचं 1 किलो जर असलं तर तुम्ही हे प्रमाण वाढवा, खडे मसाल्याचं प्रमाण वाढवून घ्यायचं. तर मी असं भाजून घेते ह्याला. तर हे आता बघा आपले मसाले सगळे व्यवस्थित असे भाजलेले आहेत. आता काढून घेऊया आपण आणि थंड झालं की वाटायचं. कोणते पण मसाले असू द्या, थंड झाल्यानंतर वाटायचं, व्यवस्थित वाटले जातात असे. इथे काढून घेऊया. तर बघा आता आपलं ते झाकण ठेवलं, तर मी झाकण काढून बघते. झालेलं आहे. आता मिरच्या कशा शिजलेत बघायचं, व्यवस्थित असं मऊ झाले का हे. आता हे गॅस बंद करून हे झाकण ठेवायचं असंच 5 मिनिट. तोपर्यंत आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेऊया. या अर्धा चमचा हळद आहे आणि हे आपलं चवीप्रमाणे मीठ. तर हे आता आपले 5 मिनिट झालेले आहेत. आता हे काढून घ्यायचं आपण आणि ह्याला थंड करून मग वाटून घ्यायचं. तोपर्यंत आपला तो मसाला थंड झालेला आहे, खडा मसाला. ते मी वाटून घेते. ह्याला फॅनच्या हवेला ठेवायचे. तर ही मसाला आपला एकदम असा बारीक वाटून घ्यायचा. खडे मसाले आपले हे, त्यामध्येच मी खोबरं पण टाकलं होतं. आता मी आपलं ते कांदा टोमॅटोची पेस्ट ती वाटून घेते. तर आता मी हे साहित्य थंड झालेलं आहे. आता मी बारीक वाटून घेते. तर आता मी कुकर ठेवलेला आहे. तर आता मी गॅस चालू करून घेते. तर तेल टाकून घेते. मी अर्धा किलोच असल्यामुळं 2च टाकते. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाका. तर आता हा आपला मसाला वाटून झालेला आहे. बघा कसला मस्त लाल दिसते ना एकदम. मी मिरची मधल्या बिया काढून घेतल्या होत्या, बिया काढून घ्यायच्या, नाहीतर असं प्रश्नच बिया लागते. तर आता आपलं तेल गरम झालेले आहे. तर मी आता हा खडे मसाल्याचं वाटण टाकून घेते. लगेचच चिकन टाकून घेते. आपण ह्याला पाणी बिलकुल वापरायचं नाही, नुसतं मसाल्यामध्ये शिजू द्यायचं. आणि मी आपलं लाल केलेलं वाटण टाकते. तर बघा हे आपलं वाटण असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. ह्याला असंच एक 10 मिनिटं हलवायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर असं हलवून घ्यायचं. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. गॅस स्लो करायचा आणि फास्ट गॅसवर एक शिट्टी करायची आणि एक पुन्हा स्लो गॅसवर करायची. त्याच्यात पाणी अजिबात ओतायचं नाही. बघा मी थोडं पाणी ओतलेलं नाही. मसाल्यामध्ये शिजू द्यायचं. तर बघा कसलं मस्त नुसतं मसाल्यामध्ये दिसते ना, चिकन मसाला असं बनवायचा. तर आता आपण कुकरचं टोपण लावून घेऊ. आपण 2 शिट्ट्या करून घेऊया. तर आता मी गॅस बंद करून घेते. तर आता आपले हे कुकरची हवा गेलेली आहे. तर आपण काढून घ्या. बघा किती मस्त भाजी बनली. चिकन मसाला अंगच्या पाण्यामध्ये थेंबर सुद्धा मी पाणी टाकलेलं नव्हतं. अशी आता ही कोथिंबीर अशी टाकून घ्यायची आपण मस्त अशी.
तुम्ही राईस बरोबर वगैरे खाऊ शकता. संध्याकाळच्या टायमाला जर आता आपल्याला काही भाजी करावी कळत नाही तर असा चिकन मसाला करायचा आणि मस्त असं राईस बनवायचा आणि चिकन मसाला आणि राईस एकदम मस्त. सगळे मसाले आपण फ्रेश बनवले होते, मिरची वगैरे खडे मसाले असं बनवून बघा, खूप छान स्वाद येते, काहीतरी नवीन. तर आता आपण प्लेट करून घेऊया. प्लेटात काढून घेते चिकन मसाला अंगच्या पाण्यामध्ये. खूप सोपी रेसिपी आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी असं अगोदर साहित्य दाखवते. तर का दाखवते की तुम्हाला कन्फ्यूज झालं नाही पाहिजे की काय टाकलं काय नाही, म्हणून अगोदर मी मसाले व्यवस्थित दाखवते. तर तुम्ही व्यवस्थित अगोदर मसाले बघून घेत जावा म्हणजे तुम्हाला आयडिया येते. तर आपली ही डिश बनवून तयार आहे. चिकन मसाला अंगच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. एकही थेंब आपण पाणी वापरलं नव्हतं. ग्रेव्ही आपली टोमॅटो आणि कांद्याचीच ग्रेव्ही बनवली होती. तर तुम्ही नक्की ट्राय करा चिकन मसाला. तर आपण सगळे मसाले एकदम फ्रेश घेतले होते. खडे मसाले भाजून घ्यायचे आणि मिरचीतलं बी काढून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला बी वगैरे काही दिसत नाही आपल्या ह्याच्यामध्ये बघा. कारण बी जर ठेवला असतं तर बी वाटलं जात नाही तेवढं पटकन आणि खाताना कचकच लागते. त्यामुळं बी मिरची व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि बनवायचं मस्तपैकी. टोमॅटो आपलं सगळं एकत्र शिजवून घेऊन तुम्हाला मी दाखवलेलं आहेच, त्याप्रमाणे तुम्ही बघा आणि नक्की बनवा. तर आवडलं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पर रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे.